काय हो, वाटाण्यामध्ये कच्चा बटाटा घालून तुम्ही ही रेसिपी कधी करून पाहिली का? नसेलच पाहिली तर त्या अगोदर रील सेव्ह करून घ्या आणि लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा काय होतं, वाटाण्याच्या भरपूर साऱ्या भाज्या खाऊन वाटाण्याच्या सीझनमध्ये आपण सुद्धा बोर झालेलो असतो, पण आपल्याला चटपटीत आणि झटपट होणारं काहीतरी खायचं असतं. तोंडाला अगदी चव आली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, सुरुवातीला आपल्याला वाटाणे घ्यायचे आहेत. आता इथे वाटाणे अर्धा कप घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. लगेचच एक बटाटा घ्यायचा, तो सुद्धा व्यवस्थित साल काढून छान टकला करून घ्यायचा, बारीक तुकडे करून घ्यायचे. आता हे तुकडे केलेले आपल्याला बघा या वाटाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही दुसरे सुद्धा जिन्नस घालायचे, तर त्यामध्ये पहा भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्याच्यानंतर 2 चम्मच इतके दही घालून घेतलं, 1 चम्मच जिरे घालून घ्यायचे आणि इथे 2 ते 3 मिरच्या घालून घेतलेत मी. आता इथे ना आपल्याला अर्धा कप इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला झाकण लावून हे मिक्सरच्या भांड्यामधून व्यवस्थित अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. अजिबात याच्यामध्ये कुठे बटाट्याचे तुकडे वगैरे राहिले नाही पाहिजे. त्यात हे वाटून घेतलेले जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. लगेच बघा पुढे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप इतकं आपल्याला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे. लगेचच पाव कप रवा इतका बारीक मोठा कोणताही वापरू शकतात, तो घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 चम्मच इतके तेल घालून घेतलेलं आहे खाण्याचं. नंतर इथे पाऊण कप इतकं थोडं थोडं करून पाणी घालून घेतलं आहे. पहा आता झाकण लावून आपल्याला हे छान अगदी फिरवून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, अगदी व्यवस्थित मिश्रण एकजीव होतं, गाठी गुठळ्या अजिबात राहत नाहीत. आता हे तयार केलेलं मिश्रण आपण सुरुवातीचं जे मिश्रण एकत्र केलं होतं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला पहा एक कांदा कट करून घालायचा. आता घालायचं असेल तर घाला, खूप छान लागतं. त्याच्यानंतर भाज्या जरी अजून काही घालायच्या असतील तुम्हाला त्या आवडीनुसार, बीट वगैरे, गाजर वगैरे ते सुद्धा किसून घालू शकतात. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आणि लगेच बॅटर बघा इथे अजिबात रेस्टला ठेवायची गरज नाही आहे आणि सोडा इनोसुद्धा वापरायची गरज नाही आहे. लगेच तव्याला तेल लावून थोडंसं घेतलं, 1 पळी इतकं बॅटर घालून घ्यायचं. मस्त अगदी पहा जाळी सुटते. दोन्ही बाजूंनी आपल्याला मध्यम आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अजिबात गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही. पहा काय कलर सुरेख आलेला आहे आणि दिसायला सुद्धा काय सुरेख दिसते. पहा भाकरीचं जरी पीठ म्हणजे ज्वारीचं जरी असलं तरीसुद्धा अजिबात चिकट होत नाहीत किंवा मग अजिबात तव्याला कुठेही चिटकत नाही. तवासुद्धा खूप छान आहे. तर तुम्हाला सुद्धा हा तवा घ्यायचा असेल तर नक्की मी तुम्हाला याची लिंकसुद्धा देते. कमेंटमध्ये फक्त लिंक टाईप करा, तुम्हाला मी लगेच याची लिंक पाठवून देईल. इथे सर्व धिरडे तयार करून घेतलेले आहे. सॉससोबत एन्जॉय करू शकता तुम्ही किंवा मग एखादी खोबऱ्याची चटणी वगैरे असेल तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. लगेच झालं की राहवतच नाही. बघा किती मऊसूत आणि छान झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर जाता जाता आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करून घ्या. तोंडाला चव आल्याशिवाय अजिबात राहणार नाही.